चित्रपटाची सुरुवात 1985च्या काळापासून होते, जिथे आपण पाहतो की देवा आपल्या मित्राला वर्धाला त्याच्या सावत्र भावाकडे फरफटत नेतो आहे. वर्धाच्या नाकातील नथ, जे इज्जतीचे प्रतीक आहे, ती त्याच्या भावाने रुद्राने काढून घेतली असते. देवा ती नथ परत घेण्यासाठी जातो. देवा नथ मागतो, पण रुद्रा त्याच्याशी चांगलं वागत नाही आणि म्हणतो, माझ्या पैलवानाला हरवून दाखव आणि नथ घेऊन जा. देवा पिद्दीसारखा आणि पैलवान वळूसारखा दिसत असूनही तो बिनधास्त त्याच्याशी भिडायला तयार होतो. पैलवान जसा देवाला स्पर्श करतो, देवा विजेच्या ताराला पकडतो, ज्यामुळं त्याला करंट बसतोच, पण पैलवानही जोरात झटका बसून जमिनीवर लोळतो. पैलवानाला उचलण्यासाठी काही लोक धावून येतात, पण देवा मृत्यूशी 2 हात करून परत येतो. रुद्र देवाची हिंमत आणि खोप पाहून लगेच नथ परत देतो. अशी होती देवा आणि वर्धाची मैत्री. वर्धाला जर कोणी त्रास दिला तर देवा कोणताही विचार न करता कोणाशीही भिडायला तयार असायचा. एका रात्री देवा आपल्या घराच्या दरवाजाला खीळ ठोकत असतो, कारण घरात बसल्या आपल्या आईला कोणापासून तरी त्याला वाचवायचं असतं. त्याचवेळी काही लोक येऊन देवाला पकडतात आणि दरवाजा तोडून आत जातात. ते सगळं मिळून त्याच्या आईवर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अचानक वर्धा तिथे पोहोचतो आणि त्यांना धमकी देऊन सगळ्यांना तिथून हकलवतो. एक जण म्हणतो, तुझ्या वडिलांनीच हे नियम बनवले आहेत, त्यांचं पालन करतच आम्ही हे करत आहोत. त्यावर वर्धा विचार करत आपला कडा काढून त्या माणसाच्या समोर टाकतो. तो माणूस खूप आनंदी होतो, जणू काही सोन्याची खाण सापडल्यासारखं. वर्धा त्याला सांगतो की याबद्दल कोणालाही कळता कामा नये. तो माणूस आनंदाने कडा घेऊन निघून जातो आणि वर्धा देवा आणि त्याच्या आईचे प्राण वाचवतो. वर्धा देवाला सांगतो, आता तुम्ही दोघे इथे राहू शकत नाही, इथून लांब निघून जा. देवाची आई त्याला बोलते, वचन दे की तू पुन्हा इथे पाऊल ठेवणार नाहीस आणि इथे जे काही घडलं ते विसरून जा. पण देवा आईला वचन न देता वर्धाला वचन देतो की तू मला जेव्हा हाक मारशील मी तुझ्यासाठी नक्की येईन. एवढं बोलून तो तिकडून कायमचा निघून जातो. कथा इथून थेट 2017 मध्ये जाते. इथे आपण पाहतो की एक व्यावसायिक कृष्णनाथ बिलाल नावाच्या माणसाशी संपर्क करतो आणि सांगतो की माझी मुलगी आद्या USA भारतात येत आहे. बिलाल खूप चिडतो आणि म्हणतो, तू तिला भारतात का पाठवलंस? कृष्णनाथ म्हणतो, मी नाही पाठवलं, ती स्वतः आली आहे. त्यावर बिलाल म्हणतो, राधारमा 7 वर्षापासून तुला शोधत आहे. जर तिला कळलं तर ती तुझ्या मुलीच्या मागे लागेल. तुला तिच्या ताकदीचा अंदाज नाही. तिची नोकरानी ओमकारी मा 3 राज्याची निवडणूक स्वतःच नियंत्रित करते. राधारमा यांचा सायबर सेल ओमकारी माला त्वरित कळवतो की कृष्णकांत नाही तर त्याची मुलगी भारतात आली आहे. ओमकारी मा तिच्या चेले वेदा आणि हजारे यांना ही माहिती देऊन आद्याला पळवून आणण्याचा आदेश देते. बिलाल सांगतो, 7 वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्याशी जे केलं त्याचा राग ते तुझ्या मुलीवर काढतील. कृष्णकांत म्हणतो, तो कुठे राहतो हे फक्त तुला माहिती आहे. तुझं वचन लक्षात ठेव आणि त्यांच्याशी संपर्क साधून माझ्या मुलीला वाचव. जेव्हा आद्या लँड करते तेव्हा गुंड तिला उचलून नेतात, पण हुशारीने बिलाल तिला त्यांच्या तावडीतून वाचवतो आणि तिच्यासोबत निघून जातो. आद्या हैराण होते की तिच्यासोबत हे सगळं का घडत आहे. तिला काहीच कळत नव्हतं. बिलाल तिचं वडिलांशी बोलणं करून देतो. कृष्णकांत म्हणतात, तुझ्यासमोर जो माणूस आहे त्यांचं ऐक आणि तो सांगेल तेच कर. मी तुला लवकर बाहेर काढीन. बिलाल सांगतो, तुला फक्त एकच व्यक्ती वाचू शकतो आणि ती म्हणजे अम्मा. आता गोष्ट आसामच्या टिनसुकिया गावात पोहोचते, जिथे अम्मा राहते. गावचा सरपंच आद्याला अम्माकडे घेऊन जातो आणि सांगतो की ती इंग्रजी शिकवायला आलेली शिक्षिका आहे. अम्मा फार कठोर स्वभावाची असते आणि लवकर कोणावर विश्वास ठेवत नव्हती. थोडी चौकशी केल्यानंतर ती तिला शिक्षकाची नोकरी देते. बिलालने आद्याला सांगितलं होतं की तिची खरी ओळख कुणालाही कळता कामा नये, म्हणून तिला इंग्रजी शिक्षिका म्हणून पाठवलं होतं. तिथे देवा येतो, ज्याच्याबद्दल कृष्णकांतने सांगितलं होतं की तोच आद्याला वाचू शकतो. बिलाल तिला देवाकडे घेऊन जातो. हजारे आद्याविरुद्ध बनावट केस तयार करतो आणि पोलीस व दूतावासाला कळवतो, जेणेकरून आद्या देश सोडून जाऊ शकणार नाही. हजारे मुलीला शोधण्यात गुंतलेला असतो, पण वेदा 7 वर्षापासून एका माणसाला शोधत असतो, ज्याचं काहीच ठावठिकाणा नसतो. त्याला खात्री असते की तो जिथे असेल तिथेच ही मुलगी असेल. अम्मा ज्या शाळेची मुख्याध्यापिका होती त्या शाळेतील मुलं खूप खोडकर असतात. ते पूर्ण प्रयत्न करतात की आद्या त्यांना शिकूच शकणार नाही. अम्मा तिला बाजारातून दिवे आणायला सांगतात. परत येताना काही गुंड तिला छेडतात. तेव्हा देवा तिथे येतो, पण काहीच करत नाही. इतक्यास पोलीस तिथे येतात.
जेव्हा पोलीस तिथे येतात तेव्हा गुंड पळून जातात. देवा ज्या खांबाला धरून उभा होता त्यावर त्याच्या हाताचे निशाण दिसून येतात. यातून कळतं की तो किती संताप दाबून उभा होता. ओमकारी माचं काही कन्साइनमेंट होतं जे नेपाळला पोहोचवायचं होतं. तिच्या माणसांकडे नायक नावाचा एक माणूस येतो ज्याने रिंडा नावाच्या व्यक्तीला सामान पोहोचवण्यासाठी पाठवलं होतं. ज्याचं सामान होतं तो म्हणतो की हा कोणत्याही शस्त्राशिवाय आला आहे. त्यावर नायक म्हणतो याच्या सीलचं नाव पुरेसं आहे. जाण्यापूर्वी ट्रकमधील सामानावर सील लावली जाते. मग रिंडा शांतपणे झोपतो. बंदरातून निघाल्यावर पोलीस ट्रक थांबवतात कारण त्यांना माहिती मिळाली होती की तस्करी होत आहे. पण जेव्हा पोलीस ट्रक उघडतात तेव्हा त्या सीलला पाहून थक्क होतात आणि लगेच ट्रक जाण्यासाठी रस्ता मोकळा करतात. ही बातमी सगळ्या विभागांमध्ये पसरते की सील आहे ज्याला कोणीही अडू नका. नायक म्हणतो भारतामध्ये असा कोणीही नाही जो ही सील अडवू शकेल. आता एक मुलगी देवाजवळ येते आणि तिच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी सांगते. पण अम्मा तिला रोखते आणि घाबरत देवाजवळ जाऊन म्हणते हा चाकू मला दे. तो चाकू प्लास्टिकचा होता पण अम्मा इतक्या घाबरतात जणू तो एखादं भयंकर शस्त्र असावं. सगळेच चकित होतात की प्लास्टिकच्या चाकूने असं काय होणार होतं ज्यामुळे अम्मा इतक्या घाबरल्या. एक दिवस अम्मा आध्याला देवासाठी जेवण घेऊन पाठवतात. तिथेच हजारेचे गुंड येऊन आध्याला पकडतात. सेल्फी नावाचा एक गुंड तिच्यासोबत सेल्फी काढून वेदाला पाठवतो हे दाखवण्यासाठी की त्यांनी तिला पकडलं आहे. इतक्यात अम्मा तिथं पोहोचतात आणि सगळ्यांना थांबायला बोलतात. पण कोणीही अम्माचं ऐकत नाही. बिलाल म्हणतो तुमच्याशिवाय कोणीही त्यांना रोखू शकत नाही. देवा स्वतःला रोखून उभा राहतो कारण आईला त्याने वचन दिलं होतं की तो कधीही कोणावरही हात उचलणार नाही. पण आजही आपली शपथ मागे घेते. देवा आपली ताकद दाखवत 50-60 गुंडांना 5-6 मिनिटात चितपट करतो. दुसरीकडे वेदाला त्या फोटोमध्ये तो माणूस दिसतो ज्याला तो शोधत होता. तो माणूस देवाच असतो. हे पाहून वेदा घाबरतो आणि समजतो की त्याचे सगळे चेले आतापर्यंत संपले असतील. देवा सर्वांना संपवतो. बिलाल अम्माला सांगतो माझी चूक आहे. मला वाटलं की ही मुलगी तुमच्याकडे सुरक्षित राहील. अम्मा रागाने म्हणते मला या मुलीशी काही देणं घेणं नाही. 7 वर्षांपासून आम्ही एका गावाहून दुसऱ्या गावी पडत आलोय आणि आता इथूनही पडावं लागेल. आद्या तिच्या आईच्या अस्थी दाखवून म्हणते माझी आई नेहमी भारतात यायचं स्वप्न पाहत होती पण वडिलांनी त्यांना कधी येऊच दिलं नाही. तिची शेवटची इच्छा होती की तिच्या अस्थी भारतात विसर्जित केल्या जाव्या म्हणून मी इथे आली आहे. ती देवाला म्हणते माझ्यासाठी हे काम तू कर. अम्मा बिलालला तिला तिथून घेऊन जायला सांगते. देवा आणि अम्माही तिकडून निघतात दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. हजारेचा प्लॅन फसल्यानंतर वेदा हा काम रिंडाला देतो. अम्मा पाहते की काही गुंड आद्याला उचलून नेत आहे. रिंडा तिला सील लावतो जेणेकरून तिला कोणीही हात लावू शकणार नाही. अम्माला याच्याशी काही देणं घेणं नव्हतं पण ती एका मुलीला तसंच सोडू शकत नव्हती म्हणून ती देवाला तिला वाचवण्यासाठी पाठवते. रिंडा मुलीला आणि ट्रकला एका ठिकाणी थांबवतो जिथे त्याचे सगळे माणसं असतात. देवा डोंगरावरून मिसाईल्स आणि गोळ्यांचा वर्षाव करत शत्रूंवर हल्ला चढवतो. त्यानंतर तो तिथे येऊन सर्वांना पराभूत करतो ज्यामुळे सर्वत्र गोंधळ उडतो की हा एकटा व्यक्ती कोण आहे जो सगळ्यांना नमवत आहे. दरम्यान कृष्णकांत USA राधारामाकडे येऊन विनंती करतो की हवं तर मला ठार मारा पण माझ्या मुलीला सोड. वेदा ओमकारी महाच्या कानावर ही गोष्ट टाकतो की त्याने गाडी थांबवली आहे. ओमकारी महाला आद्या कोणासोबत आहे हे माहिती नसतं. तेव्हा कृष्णकांत सांगतो की ती गाडी थांबवणारा देवा आहे. ते नाव ऐकताच ओमकारी महाचा पण भीतीने थरकाप उडतो जसं वेदाला देवाचा फोटो पाहून झाला होता. रिंडाचा स्नायपर देवावर निशाणा साधतो पण त्याच्या टाटूवर नजर जातात त्याच्या हातातून बंदूक खाली पडते आणि तोही घाबरतो. राधारामा म्हणते कोणीही त्याला काही करू शकत नाही. ओमकारी मा ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली कारण सांगितले असते तर तू मला थांबवले असते. तुझ्या मुलीमुळे मला तो मिळाला आहे. आता मिळाला आहे तर त्याला मारावेच लागेल पण कोणीही त्याला काही करू शकत नाही म्हणून त्याला सील असलेल्या गाडीत बसवले ज्यामुळं देवा तिला थांबवेल. ती सील खानसारची आहे ज्याने ती गाडी थांबवली तो आता मारला जाईल. बाबा वर्धाला येऊन सांगतात की सील थांबवली गेली आहे तेही पहिल्यांदाच. वर्धा म्हणतो मला माहिती आहे की हे कोणी केले असेल. देवाच आहे जो असं करू शकतो. त्यानेच हे नियम बनवले आहेत. ज्यानेही त्याला थांबवले त्याला मरावेच लागेल. राधारामा म्हणते मी देवा आणि वर्धा यांचा संघर्ष निर्माण केला आहे त्यामुळे आता युद्ध होईल आणि त्यात फक्त आता एकच जिवंत राहील. नायक जेव्हा देवाला पाहतो तेव्हा तोही घाबरतो.
इंग्रज म्हणतो, तू म्हणालास की सीलला कुणीही थांबू शकत नाही. तेव्हा नायक म्हणतो, सील बनवणारा हाच आहे. बिलाल आद्याला सांगतो की खानसारने अनेकांच्या कथा बदलल्या, पण खानसारची कथा तेव्हा बदलली जेव्हा 2 जीवलग मित्र कट्टर शत्रू बनले, म्हणजेच वर्धा आणि देवा. आता ते दोघं मित्र नाहीत तर शत्रू आहेत. नंतर बिलाल आद्याला तिथून नेत असताना तिला संपूर्ण कथा सांगतो की हे लोक कोण आहेत आणि काय चालू आहे. तो सांगतो की ही कथा हजारो वर्ष जुनी आहे. महमूद गझनी आणि चंगेज खानपेक्षाही अधिक भयानक दरोडेखोर होते, जे वसाहतींना फक्त लुटतच नव्हते तर त्यांना स्मशानात परावर्तित करत होते. लुटलेला सर्व माल ते खानसारला नेत असत. खानसार म्हणजे समुद्र आणि डोंगराच्या दरम्यान असलेलं एक जंगल, जिथे त्या दरोडेखोरांचे 3 कबिले होते: मन्नार कबिला, शौर्यांगा कबिला आणि घनिया कबिला. शतकानुशतके कोणत्याही आव्हानाशिवाय हे 3 कबिले वाढत गेले आणि त्या जंगलालाच आपले किल्ले बनवले. इंग्रजांनी संपूर्ण भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, पण ते खानसारमध्ये एक पाऊलही ठेवू शकले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या नव्या देशासमोर एक मोठी समस्या होती की खानसारचं काय करावं. 3ही कबिल्याचा प्रमुख शिवमन्नार दिल्लीला गेला आणि त्यांनी भारताच्या नकाशातून खानसारला वगळले. त्यांनी इशारा दिला की भारताचे संविधान खानसारवर लागू होणार नाही, पण खानसारचे नियम आणि कायदे भारतावर नक्कीच लागू होतील. भारताच्या सर्व बेकायदेशीर धंद्यामधून येणाऱ्या पैशात खानसारचा एक निश्चित हिस्सा होता. हे सर्व त्यांच्या एजंटद्वारे हाताळले जात असे. कायद्याने हस्तक्षेप करू नये म्हणून त्यांनी देशाच्या राजकीय प्रणालीलाच आपल्या ताब्यात घेतले. दहशत हेच त्यांचं शस्त्र होतं, ज्याला कोणीही तोंड देऊ शकलं नाही. हळूहळू लोक खानसारचे नाव घेण्यासही घाबरू लागले. शिवमन्नारला आपल्या कबिल्याच्या हिंसक स्वभावाची जाणीव होती. संपत्ती वाढत गेली तसतसं त्यांनी खानसारला एका प्रणालीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक कायद्याचं पुस्तक लिहिलं जे सर्वांवर लागू होतं. शिवमन्नार यांनी निबंधन नावाचे एक विधान तयार केले, ज्याच्या अनुसार खानसारला 101 भागात विभागून प्रत्येक भागासाठी एक नायक निवडला गेला. ओळख म्हणून प्रत्येक नायकाला एक कडा देण्यात आला. कड्यांच्या आधारे नायकांचे 3 स्तर होते: कपार, 1 मताची ताकद असलेले 61 नायक; सरदार, 3 मतांची ताकद असलेले 8 विशेष नायक; आणि शेवटी 15 मते मिळवून शिवमन्नार यांनी स्वतःला कर्ता घोषित केलं. एके दिवशी शिवमन्नार यांचे निधन झाले. 3ही कबिले यांच्या करारानुसार शिवमन्नार यांच्या पश्चात चौरंगा कबिलेचे नायक धरा यांना खानसारचे कर्ता बनायचे होते. राजमन्नार यांनी आपल्या वडिलांची गद्दी सोडण्यास नकार दिला. राजमन्नार यांनी आदेश दिला की शौरंगा कबिलाचा नाश करा. एका माणसाने विचारले, आपण त्यांना पराभूत करू शकू का? राजमन्नार म्हणाला, सर्वांना रात्रीच्या अंधारात झोपेतच ठार मारा, एकालाही जिवंत सोडू नका, अन्यथा त्यांचा बदला भयंकर असेल. राजमन्नार यांच्या गुंडांनी शौर्यांगा कबिलाच्या सर्व लोकांची निर्दयीपणे हत्या केली. या हत्याकांडानंतर सर्वांनी राजमन्नार यांच्यासमोर शरणागती पत्करली. मोठ्या भिंती उभारून आणि एक भयंकर सेना तयार करून त्यांनी खानसारला अत्यंत शक्तिशाली बनवलं. राजमन्नार यांनी 61 कापरांव्यतिरिक्त 8 सरदारांच्या पदांपैकी 5 घनियारांना दिले: वाली, गुरुंग, चिका, रंगा आणि नारंग. उर्वरित 3 पदे त्यांनी आपल्या कुटुंबात वाटली: पहिल्या पत्नीचा भाऊ ओम, जावाई भारवा आणि पहिल्या पत्नीची मुलगी राधारमा. कापाऱ्यांनी सरदारांमध्ये मतभेद असूनही भीतीपोटी कोणीही राजमन्नार यांच्या विरोधात गेला नाही. एक दिवशी राजमन्नार राधारमा यांना म्हणाले, कोणीतरी आपल्याला आव्हान देण्याचा विचार करत आहे, म्हणून मी ते शोधण्यासाठी खानसारच्या बाहेर जात आहे. मी परत येईपर्यंत खानसारची जबाबदारी तुझ्यावर आहे. भारवा म्हणाला, आपल्या निर्णयावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, पण आपण आपला मुलगा वर्धा यांना माफ कराल का? वर्धाने लहानपणी कडा फेकला होता, तेव्हापासून राजमन्नार त्याच्यावर रागवले होते. भारवा म्हणाला, तेही तुमचंच रक्त आहे. रुद्राला मिळणारा सन्मान त्यालाही मिळायला हवा. दुसऱ्या दिवशी राजमन्नार सर्वांना म्हणाले, तुमच्या सर्वांच्या खुर्च्यांपैकी एक खुर्ची मला हवी आहे. त्यांनी रंगाकडून त्याची खुर्ची मागितली आणि तो प्रश्न न विचारता ती देतो. जरी त्याला खूप राग आला आणि त्याचं मनही नव्हतं, तरी कर्त्याच्या आज्ञेसमोर तो काही करू शकला नसतो. राजमन्नार वर्धाला सरदार बनवू इच्छित होते, म्हणून त्यांनी असे केले. वर्धा राजमन्नार यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता, म्हणून रुद्र त्याच्यावर द्वेष करत होता. बली, जो नियमांची अंमलबजावणी पाहतो, त्याला राजमन्नार यांनी जबाबदारी दिली की माझ्या परत येण्यापूर्वी वर्धा सरदार बनला पाहिजे. रुद्र रंगाला म्हणतो, फक्त तुझीच खुर्ची मागितली कारण तुझ्या वडिलांनी फेकलेला कडा उचलला होता. त्याच्या जोरावर तुला ही खुर्ची मिळाली. जसे कुत्र्याच्या तोंडातून हाड काढले जाते, तसेच तुझ्याकडूनही खुर्ची काढून घेतली आहे.
भरवा म्हणतो की निबंधनात एक नियम आहे, बलवानाचेच राज्य आणि बलवानाचीच खुर्ची. रुद्र आणि रंगा मिळून योजना आखतात की वर्धाला ठार मारायचे आणि त्यासाठी रुद्र पंडितला बोलवतो, जो एक भयंकर खुखार गुंडा होता. रक्तपात करताना रुद्र पुन्हा वर्धाची नथ काढण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात निबंधनाची घंटा वाजते आणि ते थांबतात. ही घंटा राधारमा यांनी वाजवली होती. राधारमा सरदार आणि कापरांमधील रक्तपात थांबवण्यासाठी युद्धविरामाची घोषणा करतात. रुद्र म्हणतो, खानसारचे निबंधन सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्त्याला आव्हान देण्याचा अधिकार ती पुस्तक सर्वांना देते. म्हणूनच युद्धविराम हटवण्यासाठी मी मतदानाचा प्रस्ताव ठेवतो. घोषणा होते की 9 दिवसांनी मतदान होईल, पण तोपर्यंत युद्धविराम लागू राहील. मतदानाच्या दिवशीपर्यंत कोणीही थांबू इच्छित नव्हते. सरदारांपासून कापरांपर्यंत सर्वजण स्वतःसाठी भयंकर आणि शक्तिशाली सेना उभी करण्याच्या तयारीत होते. वर्धाचा लहान भाऊ बाची म्हणतो की सर्वांनी आपापली सेना उभी केली आहे. आता सांग, आपण कोणती सेना आणणार आहोत? आता देवालाच बोलवण्याची वेळ आली होती, म्हणून वर्धा त्याला घेऊन येतो. 25 वर्षापूर्वी त्याने वचन दिले होते की जेव्हा त्याला गरज भासेल तेव्हा तो येईल, आणि तो आला. आज आपल्या मित्रासाठी तो खानसारमध्ये परत पाऊल ठेवत आहे. फक्त एक माणूस पाहून सर्व आश्चर्यचकित होतात की हा एकटा काय करेल. बाची वर्धावर नाराज होतो की सर्वांची आपली सेना आहे, पण आपल्याकडे काहीही नाही. प्रत्येक जण वर्धाला मारू इच्छितो, पण सीज फायरमुळे ते थांबले आहेत. पण नारंगचा मुलगा विष्णू कोणतीही संधी सोडत नाही वर्धाला त्रास देण्यासाठी. महारा गावात अनेक महिला राहत. तिथे विष्णू जाऊन पतंग उडवतो. त्या पतंगाची दोरी तुटून ती पतंग ज्या घरात पडते त्या घरातील मुलीवर तो अत्याचार करतो, आणि हे त्याचे रोजचेच आहे, ज्यामुळे संपूर्ण गाव त्रस्त आहे. आज हे सर्व करताना त्याने वर्धाला हे पाहण्यासाठी बोलावले आहे. वर्धा इच्छित होता तरीही तो काही करू शकत नव्हता, पण देवाला हे पाहवलं जात नाही, म्हणून तो गुंडांना मारत कालीमातेच्या समोर थेट विष्णूची बली चढवतो. सर्वांना वाटतं की त्याला फुकट बोलावले, पण तेव्हा त्याने इतकं भयंकर पाऊल उचललं तेव्हा सर्वांची स्थिती गंभीर होते. हे आता काय होईल? त्याने नारंगच्या मुलाला मारले. वर्धा आणि त्याच्याशी संबंधित सर्वांना तुरुंगात टाकले जाते. आता नारंग त्याचा निर्णय घेणार आहे, आणि जे झाले त्यासाठी तो वर्धाला माफ करणार नाही. ते सर्व योजना करतात की नारंगला भडकावावे की चूक वर्धाची नाही देवाची आहे. रुद्रची इच्छा नव्हती की नारंगने वर्धाला मारावे, कारण रंगा त्याला स्वतःच्या हाताने मारू इच्छितो, आणि राधारमालाही असं वाटत होतं की वर्धा मरावा, पण कर्त्याने तिला जबाबदारी दिली होती, म्हणून वर्धाला ती अशी मरू देऊ शकत नव्हती. भारवा रुद्राला सांगतो की सीज फायर हटवण्यासाठी कर्ता विरोधात जाऊन वर्धाला मारावे लागेल. हे शक्य करण्यासाठी रुद्र नारंगला भडकवतो की वर्धाने विष्णूला मारलं नाही, पण तो तिथेच उभा राहून त्याने काही केले देखील नाही. वर्धा आणि देवाला सर्वांसमोर आणले जातात. तर नारंग वर्धाला मारण्यासाठी पुढे जातो, पण देवा त्याला विनंती करतो की त्याच्या बदल्यात त्याला मारावे, पण वर्धाला काही करू नये. अनेक वेळा बोलल्यानंतरही नारंग देवाचं ऐकत नाही, तर तो आपल्या खऱ्या रूपात येऊन नारंगचे डोके धडापासून वेगळे करतो, कारण त्याच्या मित्राला कोणीही स्पर्श करेल हे त्याला मान्य नव्हतं. दोघांना पुन्हा तुरुंगात टाकले जाते. सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर समजतं की सीज फायर राखण्यासाठीच्या लोकांचेही 48 मत आहेत आणि न राखण्यासाठीच्या लोकांचेही 48 मत आहेत. फक्त एक मत शिल्लक आहे जे वर्धाचे आहे, आणि तो तुरुंगात आहे. म्हणून सर्वांचे मत देण्याच्या नंतरच त्याला मत देण्याची संधी मिळणार आहे. तर सर्वांसाठी विचार करण्यासारखं होतं की आता तो कोणत्या बाजूला असेल. रंगाने ड्रग्ज घेऊन अनेक लोकांना झोंबीप्रमाणे बनवले होते, जे लाल रंग पाहून पागल होऊन जात होते. त्याने ही फौज वर्धाला मारण्यासाठी तयार केली होती. राधारमा वर्धाला धमकी देण्यासाठी येते की तू जर सीज फायर हटवण्यासाठी वोट दिलं तर तुझा प्रिय भाऊ मरण पावेल. आता वोटिंगचा दिवस येतो आणि सर्व लोक वोट देण्यास सुरुवात करतात. करता राजमन्नर परत येतात आणि ते सीज फायर कायम ठेवण्याच्या पक्षात वोट देतात. दोन्ही बाजूला 48-48 वोट होतात. आता वर्धाच्या वोट देण्याची वेळ येते. वर्धा कर्त्याच्या विरोधात सीज फायर हटवण्याच्या पक्षात वोट देतो. मागील रात्री देवा आणि वर्धामध्ये बोलणी झाली होती की आता खानसार लाल होईल, म्हणजे युद्धाची सुरुवात होईल, आणि तसंच वर्धाने केले. वर्धा नेहमी युद्ध न करणे पसंत करत होता, पण त्याचा हा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करतो. आता रुद्राचे लोक देवा आणि बाची यांना मारायला नेतात आणि रंगा वर्धाला घेऊन जातो आणि त्याच्यावर लाल रंग फासून त्याला झॉम्बीप्रमाणे पागल फौज पुढे सोडतो. तिथे एक टॅटू करणारी बाई बसली असते.
देवा तिला सांगतो, तुला माझ्या डोळ्यात जे दिसत आहे ते माझ्या हातावर गोंद. बाई त्याच्या हातावर एका डेव्हिलचा टॅटू गोंदते. वर्धा त्यांच्याशी लढायला लागला होता. देवा त्या सर्वांना निपटून वर्धाच्या जवळ येतो आणि त्याला वाचवण्यासाठी मदत करतो. दोघे मिळून सर्वांचा बिंदासपणे सामना करतात. वर्धा रंगाच्या झॉम्बी आणि रंगाला निपटून टाकतो. राधारमा पिताजीला सांगते की हे सगळं या कारणाने सुरू झालं कारण तुम्ही वर्धाला सरदार बनवू इच्छित होता. राजमल्हार म्हणतात की आपण सगळे हिंसक माणसं आहोत. आपल्या रक्तातच हिंसा आहे. अनेक वर्ष हे दाबून ठेवलं. कोणत्या ना कोणत्या दिवशी हे होणारच होतं. आपसात लढण्यासाठी सीजफायर तर एक बहाणा होता. प्रत्येक जणाला माझी गद्दी हवी. वर्धा देवाला सांगतो की माझ्या लहानपणीपासूनच एक स्वप्न होतं की एक दिवस हे सगळं माझं होईल. छोट्या छोट्या गोष्टीसाठीच्या लढाया आता बंद करणार आहे. जे काही माझ्या डोळ्यांपुढे आहे ते सगळं मला हवंय. राजमल्हार म्हणतात की माझ्या गद्दीला मिळवण्यासाठी आधी आपल्याच लोकांनी एकत्र यायला पाहिजे. आपण पाहतो की मामाजी जे आतापर्यंत कर्ताच्या समर्थनात होते आता ते रुद्रसोबत हात मिळवतात. राजमल्हार बोलतात की मी खानसारमधून बाहेर गेलो होतो कारण एक मोठी शस्त्र डील झाली होती. त्याचा ऑर्डर खानसारकडून गेला होता. पालीने शस्त्र डील केली होती आणि घनियाची एक होण्याची मोहीम सुरू केली होती जेणेकरून शौर्यांगा कबिलेशी जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये. राजमल्हार भैरवाचा एक माणूस पकडून म्हणतात की जे 25 वर्षापूर्वी केलं होतं ते आज माझा शिकार करण्यासाठी आले आहेत. मी इतक्या मोठ्या भिंती आणि इतकी मोठी फौज तयार केली होती कारण मला भीती होती की शौर्यांगा कबिलांपैकी कोणीही जिवंत राहू नये. इथे कळतं की भैरवा एक शौर्यांगा आहे. आपल्याला दाखवलं जातं की जेव्हा राजमल्हारच्या लोकांनी शौर्यांगा कबिलेवर हल्ला केला तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या मुलांना सिवर लाईनमध्ये लपून ठेवलं होतं. त्यामुळे शौर्यांगा कबिला जिवंत राहिला आणि बदल्याच्या आगीत पेटत होता. भैरवा राजमल्हारच्या कुटुंबात सामील झाला आणि हातून सर्वांना भडकावून एकमेकांविरुद्ध लढाई घडवून आणली. एक माणूस म्हणतो की तुम्हाला तुमच्या गद्दीसह जिवंत जाळण्यासाठी प्रत्येक शौर्यांगा तयार उभा आहे शिवाय त्या एक शौर्यांगा सोडून. 25 वर्षापूर्वी त्या गद्दीवर आमचा नायक धारा बसायला हवा होता पण तुम्ही त्यांना मारलं. पण त्याचा मुलगा जिवंत आहे. इथे एक मोठा खुलासा होतो की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून देवा आहे. तुमच्या मुलाने वर्धाने त्याला काढून खानसारमधून बाहेर फेकून दिलं. तुम्ही पाहिलंय की जेव्हा तो खानसारमध्ये आला तेव्हा त्याने काय काय केलं. आता आपण पाहतो की देवा तलवार धरून एका रिच्युअलची पूजा करत आहे जशी शौर्यांगा करत होते. म्हणजे त्याला माहीत होतं की तो कोण आहे. कदाचित वर्धाला देखील माहीत होतं की देवा एक शौर्यांगा आहे. राधारमा संपूर्ण आर्मीला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देतात. एकीकडे पूर्ण खानसार गद्दीसाठी लढायला तयार होता. दुसरीकडे हजारो शौर्यांगा त्या गद्दीला जाळण्यासाठी तयार उभे होते. देवाने वर्धाला गद्दी देण्याचे वचन दिले होते परंतु त्या गद्दीवर बसण्याचा हक्क फक्त देवाचाच होता. आता देवा काय करेल. तो स्वतः खानसारचा कर्ता बनेल किंवा मित्रत्व निभावत गद्दी आपल्या लहानपणीच्या मित्र वर्धाला देईल किंवा आपल्या कबिल्याच्या लोकांसोबत मिळून सर्वांचा बदला घेईल. हे सर्व प्रश्न आपल्या मनात ठेवून हा चित्रपट इथेच संपतो.